मागच्या वेळेस त्यांनी हात जोडून सांगितलं आदरणीय पवार साहेबांच्या सभेत की माझी शेवटची निवडणूक आहे, परंतु त्यांची शेवटची निवडणूक कधी. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. 16 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करत गर्भवती केल्याप्रकरणी एका तरुणाला चाकण पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना चाकण परिसरात घडली. या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी रणजित सातकर वय वर्ष 23 राहणार चाकण याला याबाबत अटक करण्यात आली आहे. फिर्यादी यांची मुलगी ही 16 वर्षांची आहे. याची कल्पना असताना देखील आरोपीने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. पीडित मुलगी 12 आठवड्यांची गर्भवती राहिली असता हा सारा प्रकार उघडकीस आला. यावरून चाकण पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्यावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ट्रॅक्टरची धडक बसल्याने महिला ठार झाल्याची घटना निमगाव तालुका खेड गावाच्या हद्दीत दगडाच्या खाणीजवळ दावडी धामणटेक रस्त्याच्या कडेला घडली आहे. यामध्ये कांताबाई अंकुश शिंदे वय वर्ष 55 राहणार रेटवडी यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी संदीप शिंदे यांनी खेड पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यावरून ट्रॅक्टरचा चालक दिलीप यादव याच्यावर खेड पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. वाढलेल्या बिबट्यामुळे जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर तालुक्यात मानवी जीवन धोक्यात आले आहे. बिबट्यांची वाढती संख्या नियंत्रित करण्यासाठी बिबट प्रजनन नियंत्रण धोरण तयार करावे अशी मागणी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव व राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. खेड पंचायत समितीत 21 महिला बचत गटांकडून आयोजित करण्यात आलेल्या 3 दिवसीय रानभाज्या महोत्सवाला राजगुरुनगर शहरासह तालुक्यातील नागरिक आणि महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो आहे. विविध खाद्यपदार्थांसह मासे, चिकन आणि बिर्याणीवर ताव मारण्यासाठी मोठी गर्दी या ठिकाणी होत आहे. गणेशोत्सव काळात पावसाने सर्वत्र दमदार हजेरी लावल्याने खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेतील भात शिवारात भाताचा दरवळ पसरला आहे. विविध रंगांच्या फुलांचा फुलोत्सव आणि भात पिकांमधून मनमोहक दरवळ सर्वत्र पसरू लागला आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी 11 ऑक्टोबर 2023 रोजी बटाट्याची भरपूर आवक झाली. खेड तालुक्याच्या पश्चिम भागातून तब्बल 7,000 क्विंटल गावरान बटाट्याची आवक होऊन बटाट्याला 800 ते 1900 रुपये एवढा क्विंटलला भाव मिळाल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाकडून देण्यात आली. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी 11 ऑक्टोबर 2023 रोजी तरकारी मालाची आवक आणि भाव स्थिर राहिल्याची माहिती आडते आणि व्यापाऱ्यांनी दिली आहे. पुणे सिव्हिल कोर्ट शिवाजीनगर ते तीर्थक्षेत्र आळंदी या ठिकाणी मेट्रो ट्रेनची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अजय सावंत व माजी नगरसेविका शीतल सावंत यांनी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तीर्थक्षेत्र आळंदी आणि चाकण MIDC आदी बाबींचा विचार करता पुणे सिव्हिल कोर्ट ते तीर्थक्षेत्र आळंदी या मार्गावर मेट्रो ट्रेनची सुविधा उपलब्ध करून द्यावी. यातून स्थानिक कामगार वर्ग, भाविक व विद्यार्थी यांचा प्रवास सुखकर होण्यास मदत होणार असल्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास आणून दिले. सार्वजनिक बांधकाम विभागाने 1.5 कोटी रुपये खर्च करून पाळू आणि सातकरवाडी ओढ्यावरील पूल बांधण्यात आले. मात्र या दोन्ही पुलांच्या साईडच्या रस्त्याचे मजबूतीकरण न केल्यामुळे अनेक वाहने अडकून पडल्याच्या घटना समोर आल्या. पाळू येथील पुलासह एक बाजूचा घाट उतार कमी करून नवीन रस्ता पुलाला जोडल्यानं ऐन पावसाळ्यात या रस्त्याचे 3 तेरा वाजले आहेत. सुपे सातकरवाडी परिसरातील पुलाच्या दोन्ही बाजूने पाणी काढण्याची तसदी न घेतल्यानं या रस्त्याची अगदी दयनीय अवस्था झाली आहे. यावर तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली, मात्र त्यातून वाहने चालवताना कसरत करावी लागत आहे. धोकादायक गॅस रिफिलिंग, एकावर गुन्हा. तातवडे ते टँकरमधून अवैधरित्या गॅस काढून घेत असताना सिलेंडरचे एका पाठोपाठ 9 मोठे स्फोट झाले. या प्रकरणाचा राज्यभर गवगवा झाला. त्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. चाकण येथे एका व्यक्तीला बेकायदेशीरपणे गॅस रिफिलिंग करताना पकडण्यात आले आहे. धोकादायकपणे मोठ्या सिलेंडरमधून लहान सिलेंडरमध्ये गॅस चोरी केल्याप्रकरणी चाकण पोलिसांनी मंगळवारी दिनांक 10 सायंकाळी आंबेठाण रोड चाकण येथे कारवाई केली. ज्ञानेश्वर हुलावळे वय 68 राहणार आंबेठाण रोड चाकण असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. चाकण शहरात कामानिमित्त राज्याबाहेरून आलेल्या कामगारांची संख्या प्रचंड आहे. हे कामगार सहसा बर्नर सिलेंडर वापरतात.
सिलेंडरवर बर्नर लावलेला असतो, त्यावरच स्वयंपाक करता येतो. यामुळे गॅस शेगडीचे पैसे वाचतात. शिवाय हा सिलेंडर कुठेही न्यायला सोपा जातो. यामध्ये 2 ते 5 किलोपर्यंत गॅस बसतो. याची रिफिलिंग कुठल्याही सुरक्षित ठिकाणी होत नाही. दुकानदार त्याच्याकडील मोठ्या सिलेंडरमधील गॅस कनेक्टरच्या सहाय्याने लहान बर्नर सिलेंडरमध्ये भरून देतो. एखादी कारवाई झाली तरी पुन्हा त्याच मार्गाने जाऊन पुन्हा गॅस चोरीचा काळा धंदा या भागात अव्याहतपणे सुरू राहत आहे. खेड तालुक्यातील वडगाव पाटोळे शाळेत उच्च न्यायालयातील सुमोटो याचिकेच्या अनुषंगाने शालेय भौतिक सुविधांची पाहणी करण्यासाठी जिल्हा सत्र न्यायाधीश माननीय सय्यद साहेब, खेडचे प्रांत जोगेंद्र कटारे, पोलीस उपविभागीय अधिकारी सुदर्शन पाटील साहेब, PWDचे अभियंता गट शिक्षणाधिकारी अमोल जंगले यांनी शाळेतील भौतिक सुविधांची पाहणी केली. चाकण नगर परिषद हद्दीत महात्मा फुले नगर या ठिकाणी रस्त्यावर मोठ्या बस सिलेंडरच्या गाड्या व रिक्षा अनधिकृतपणे पार्किंग केल्या जात आहेत. यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. तसेच असंख्य अपघात या अनधिकृत वाहन पार्किंगमुळे होत आहेत. याबाबत वारंवार स्थानिक नागरिकांनी सांगून देखील संबंधित गाड्या लावणारे चालक ऐकत नाहीत. त्यामुळे वाहतूक शाखेकडे असंख्य तक्रारी करण्यात येत आहेत. आता संबंधित गाडी मालकांवरच थेट गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले आहे. नवरात्रोत्सव नियमांचे पालन करून साजरा करा, चाकण पोलिसांचे आवाहन. शांतता समितीची बैठक. नवरात्रोत्सव शांततेत, उत्साहात आणि सर्व नियमांचे पालन करून वेळेत साजरा करा, असे आवाहन पोलीस यंत्रणेच्या वतीने नागरिकांनी सार्वजनिक उत्सव मंडळांना करण्यात आले आहे. या संदर्भात चर्चा करण्यासाठी चाकण पोलीस स्टेशनमध्ये शांतता समितीच्या महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन बुधवारी दिनांक 11 ऑक्टोबर रोजी करण्यात आले होते. चाकणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी यावेळी मार्गदर्शन करून महत्त्वपूर्ण सूचना केल्या. नवरात्रोत्सव ठिकाणी जातीय धार्मिक भावना भडकून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे आक्षेपार्ह बॅनर, पोस्टर्स, देखावा किंवा फलक नसावा. त्याचप्रमाणे अशा प्रकारचे रेकॉर्ड्स, गाणी वाजवण्यात येऊ नयेत. नवरात्रोत्सव मंडळ परिसरात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नियंत्रण ठेवण्यासाठी CCTV कॅमेरे लावण्यात यावेत. आपत्कालीन परिस्थितीमध्ये उपयोगात आणण्यासाठी जनरेटर, फायर फायटर इत्यादी अत्यावश्यक साधन सामग्री ठेवण्यात यावी. न्यायालयाच्या निर्देशानुसार वेळेत रास दांडियाचे आयोजन व्हावे. याबाबत शांतता समितीने देखील नवरात्रोत्सव मंडळांना सूचित करण्याचे आवाहन केले. चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व नवरात्रोत्सव मंडळांची बैठक घेऊन याबाबत सूचना देण्यात येणार असल्याचे देखील पोलिसांनी सांगितले. यावेळी शांतता समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. शांतता समितीच्या सदस्यांनी यावेळी काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या. मॅनेजरचं बिल ते म्हणलं पाठवलं तर आमचं मान्यच होत नाही. त्यांच्या पण चाकण व राजगुरुनगर नगर परिषद हद्दीतील सर्व अंगणवाड्यांना नवीन इमारतीसह पायाभूत सोयी सुविधा देण्यासाठी सदर दोन्ही नगर परिषदांना ना हरकत व उचित प्रस्ताव सादर करावा, यासाठी महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी, शहरी विभाग अधिकारी संध्या नगरकर यांना याबाबतचे सविस्तर निवेदन जिल्हा काँग्रेस प्रवक्ते ॲडव्होकेट निलेश कड पाटील यांनी दिले आहे. चाकण व राजगुरुनगर या दोन्ही नगर परिषद अंतर्गत एकूण 19 अंगणवाड्यांमध्ये अंदाजे 1000 बालके येतात. त्यामुळे त्यांना चांगल्या सुविधा भेटणे आवश्यक असून सध्या परिस्थितीही बिकट आहे. त्यामुळे स्थानिक नगर परिषद यांना ना हरकत दिल्यास पुढील 2 ते 3 वर्षात सर्व अंगणवाड्या नवीन इमारतीसह पायाभूत सोयी सुविधा निर्माण करणे नगर परिषदांना शक्य होणार असल्याचे कड पाटील यांनी निवेदनात नमूद केले आहे. खेड तालुक्यामध्ये काळूस, दावडी, भोसे, रेटवडी, निमगाव पूर्व भागामध्ये शेतकऱ्यांची आता सोयाबीन काढण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. पावसाने चांगली उघडीप दिल्यामुळे शेतकरी आता सोयाबीन काढण्याच्या कामाला लागले आहेत. मात्र खेड तालुक्यात मजुरांच्या अभावी सोयाबीन काढणीला ब्रेक लागलाय. मागच्या वेळेस त्यांनी हात जोडून सांगितलं आदरणीय पवार साहेबांच्या सभेत की माझी शेवटची निवडणूक आहे, परंतु त्यांची शेवटची निवडणूक. काळा पैसा भारतात आला का? 15 लाख रुपये बँक खात्यात आले का? सर्वांना पक्की घरे मिळाली का? बेरोजगारांना नोकरी मिळाली का? पेट्रोल डिझेलचे भाव कमी झाले का? नवीन उद्योगधंदे आले का? महागाई कमी झाली का? घरगुती गॅसवरील सबसिडी बंद का केली? असा जाब विचारत होऊ द्या चर्चा अभियानाअंतर्गत शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून नागरिकांमध्ये डिजिटल रथाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. होऊ द्या चर्चा या अभियानाच्या माध्यमातून राज्यातील आणि खेड तालुक्यातील समस्यांकडे लक्ष वेधण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. चाकणमध्ये आज हा रथ आला होता. याबाबत सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी काय सांगितलंय पाहूयात. या चर्चा फसव्या योजनांचा भांडाफोड करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज या ठिकाणी जनजागृती करण्यासाठी हा रथ या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे. आणि तो संपूर्ण खेड तालुक्यातील प्रत्येक गावावाडी वस्तीवरती जाऊन केंद्राच्या, राज्याच्या सर्व फसव्या योजनांचा भांडाफोड करण्याचं काम या ठिकाणी निमित्ताने करणार आहे. तसेच आपल्या तालुक्यातल्या स्थानिक प्रश्नांवरती सुद्धा चर्चा या माध्यमातून घडवण्याचं काम या रथाच्या माध्यमातून आमचा प्रत्येक शिवसैनिक गावात वाडी वस्तीवरती करणार आहे.
केंद्रातल्या मोदी सरकारने, भाजपच्या सरकारने जे काही फसवी आश्वासनं नागरिकांना दिली की आम्ही काळा पैसा आणू आणि 15 लाख रुपये तुमच्या खात्यावरती जमा करू, किंवा महागाईचा आज वाढलेला दर, सिलेंडर असतील, डिझेल असेल, पेट्रोल असेल, याचे वाढलेले दर 2014च्या आणि आजच्या दराचा जर विचार केला तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये डिझेल, पेट्रोल आणि गॅसचे दर वाढलेले आहेत. त्याच पद्धतीनं 2 कोटी प्रत्येक वर्षी आम्ही तरुणांना रोजगार देऊ. आज दरवर्षी 1.5 लाखाच्या वर तरुणांना रोजगार मिळतोय. कितीतरी आज सुशिक्षित तरुण बेरोजगार म्हणून आज त्या ठिकाणी या देशामध्ये आहेत. अशा अनेक प्रश्न महाराष्ट्र सरकारने ज्या पद्धतीनं फडणवीस साहेबांनी सांगितलं की आम्ही सत्तेत आल्याच्या नंतर 1.5 महिन्याच्या आतमध्ये मराठा आरक्षण असेल, धनगर आरक्षण असेल, हे प्रश्न सोडू, किंवा शिवस्मारक असेल, अशी असंख्य आश्वासनं त्यांनी दिली. आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आम्ही कदापि सत्तेमध्ये बसणार नाही. परंतु आज आपण पाहतोय की अजित पवार त्यांच्या मांडीला मांडी लावून त्या दिवशी यांनी सत्तेत बसलेले आहेत. इतर पक्ष फोडण्यासाठी त्यांच्याकडे वेळ आहे, परंतु या देशातल्या, या राज्यातल्या प्रश्न सोडवण्यासाठी या फडणवीस सरकार असेल, मोदी सरकार असेल, यांच्याकडे वेळ नाही. आणि या रथाच्या माध्यमातून हे सर्व प्रश्न सर्वसामान्य माणसाच्या घरापर्यंत जाऊन त्याच्यावरती चर्चा व्हावी आणि सर्वसामान्य मतदाराची जनजागृती व्हावी, या उद्देशाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खेड तालुका पक्षाने या रथाचं या निमित्ताने हा रथ बनवलेला आणि आज संपूर्ण खेड तालुक्यामध्ये फिरणार आहे. खेड तालुक्यातही आपले असंख्य प्रश्न आहेत. मग चाकणचा वाहतुकीचा प्रश्न असेल, भामासखेड किंवा चासकमांच्या धरणग्रस्तांचा प्रश्न असेल, तालुक्याचे विद्यमान आमदार म्हणतायत की पुनर्वसनाचे शिक्के काढा, परंतु त्या 23 गावामधल्या 2100 धरणग्रस्त शेतकऱ्यांचा प्रश्न तसाच प्रलंबित आहे. चाकणच्या वाहतूक कोंडी असेल, तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्याचा प्रश्न असेल, किंवा नाशिक फाटा ते राजगुरुनगर या रस्त्याचा प्रश्न असेल, असं एकाही या रस्त्यांवरती कधीही विद्यमान लोकप्रतिनिधी काम करताना पाहत नाहीत. मागच्या वेळेस त्यांनी हात जोडून सांगितलं आदरणीय पवार साहेबांच्या सभेत की माझी शेवटची निवडणूक आहे, परंतु त्यांची शेवटची निवडणूक कधी, हाही या तालुक्यातल्या लोकांना पडलेला प्रश्न आहे. अशा असंख्य तालुक्यातल्या स्थानिक प्रश्नावरती सुद्धा त्या ठिकाणी त्यानिमित्ताने चर्चा होणार आहे. भामासखेडचं पाणी पुणे आणि पिंपरी चिंचवडला चाललंय, मग आमच्या स्थानिक शेतकऱ्यांना त्याचं पाणी मिळणार आहे का, हाही प्रश्न या निमित्ताने चर्चेला आलेला आहे. स्थानिक आपल्या बेरोजगारांचा प्रश्न असेल, MIDC आली परंतु आमच्या स्थानिकांना त्या निमित्ताने रोजगार मिळत नाही, असे असंख्य प्रश्न घेऊन हा रथ आणि आमचा शिवसैनिक खेड तालुक्यातल्या वाडी वस्ती घराघरापर्यंत जाऊन या सर्व प्रश्नांवरती वाचा फोडून ही चर्चा घडवणार आहे. मी या निमित्ताने खेड तालुक्यातील तमाम नागरिकांना आपल्या माध्यमातून विनंती करतो की आपण सर्वांनी या सर्व प्रश्नांवरती विचार करून भविष्यामध्ये वाडी वस्तीवरती आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये चर्चा घडवावी आणि जे योग्य आहे त्या योग्य दिशेने किंवा योग्य समाज माणसाच्या मागे उभं राहण्याचं काम त्या नागरिकांनी करावं अशी आपल्या माध्यमातून विनंती करतो. धन्यवाद. शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी होऊ दे चर्चा या कार्यक्रमाच्या अंतर्गत भारतीय जनता पार्टी आणि सहयोगी पक्षाचं असलेले केंद्र सरकार आणि महाराष्ट्रामध्ये फडणवीस, शिंदे आणि अजित पवार या गटाचं सरकार आता देश आणि राज्यामध्ये त्यांचा कारभार चालू आहे. परंतु काय होतंय, या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असा आहे की शासन, मग ते केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल, हे जनतेला वेगवेगळ्या योजना आणून आणि जनतेला त्या योजनेमध्ये असे भूलथापा देऊन फसवण्याचं काम करते. मग या फसव्या योजना कशा आहे, 2014च्या निवडणुकीनंतर माननीय पंतप्रधानांनी सांगितलं, मोदी साहेबांनी, की जनधन योजनेच्या माध्यमातून प्रत्येक माणसाला 15 लाख रुपये जमा करू. केले का? नाही केले. याचा अर्थ ही योजना कशी होती? फसवी योजना होती. त्यानंतर दुसरी किसान योजना काढली. किसान योजनेमध्ये प्रत्येक शेतकऱ्याला, ज्याचा 7/12 आहे, जो इन्कम टॅक्स भरत नाही, अशा प्रत्येक शेतकऱ्याला 4 महिन्याला 2000 रुपये त्यांच्या खात्यावर जमा होतात. पण या योजनेमध्ये सातत्य नाहीये. आता मी किसान आहे, मी शेतकरी आहे, तर गेले 2 वर्ष झाले माझ्या खात्यावर अजून 1 रुपया आला नाही. आता परत आम्ही KYC करून
परत 4 महिने झाले अजून काय आलेलं नाही. म्हणजे एकीकडे शेतकऱ्याच्या खात्यावर 2000 रुपये जमा करायचं आणि दुसरीकडे शेतकऱ्याच्या खताच्या किमती गगनाला चालल्यात. पहा, एक बाजूला खताच्या किमती वाढवायचे आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याला काहीतरी हमी दाखवायचं. मग ही शेतकऱ्याच्या दृष्टीने असणारी ही योजना सुद्धा फसवी आहे. अशा अनेक योजना आहे. आता माझ्यानंतर अमोल दादा आहे, लक्ष्मणराव आहे, हे बाकीच्या योजनेमध्ये बोलतील, पण एक प्राथमिक स्वरूपामध्ये मग त्याच्यामध्ये अजून एक माझा एक योजना सांगतो की महाराष्ट्र सरकारने 75 वय असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी संपूर्ण खेड तालुक्यामध्ये होऊ दे चर्चा आणि भाजप सरकारचं भांडफोड या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी संपूर्ण तालुक्यात आमचा हा होऊ दे चर्चा हा कार्यक्रम चालू आहे. खऱ्या अर्थानं गेली अनेक दिवस आधी पाहतोय हा भाजप सरकारचा चाललेला खेळ, मग महागाईचा भस्मासूर असो किंवा शेतकऱ्यांची आत्महत्या असो, असे अनेक ज्वलंत प्रश्न या भाजपच्या सरकारच्या काळामध्ये या ठिकाणी उभे राहिले आहेत. विदर्भ असेल, मराठवाडा असेल, शेकडो शेतकऱ्यांनी, हजारो शेतकऱ्यांनी या ठिकाणी आत्महत्या केलेली. त्याचं कारण म्हणजे भाजप सरकार आहे. कारण मग गॅस असो, पेट्रोल असेल किंवा तुमचा महागाईचा कोणताही काही असो, इतकी महागाई या भाजपच्या सरकारने वाढवलेली की जेणेकरून सर्वसामान्य माणूस या ठिकाणी मेटाकुटीला आलेला आहे. म्हणून हा भांडाफोड करण्याचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे. गेले अनेक दिवस संपूर्ण तालुक्यामध्ये आम्ही हा भांडाफोड करतोय आणि या भाजप सरकारचं काळं पितळ उघडं करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहे. राज्यात गोरगरीब सामान्य जनतेचा आर्थिक पुरवठा करणारी सहकारी संस्था म्हणजे सहकारी पतसंस्था. सहकारी पतसंस्थांद्वारे तातडीने कर्ज उपलब्ध होते. मात्र खेड तालुक्यातील काही पतसंस्थांनी नागरिकांच्या पैशांचा मोठा अपहार केल्याच्या घटना समोर आल्या. त्यामुळे सहकारी पतसंस्था किंवा बँक यामध्ये आर्थिक व्यवहार करताना नागरिकांनी देखील जागरूक राहण्याची गरज आहे. खेड तालुक्यातील पतसंस्थाबाबत सर्व कामकाज पाहणारे प्राथमिक कार्यालय, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था खेड यांच्याशी पुणे लाईव्हने संपर्क केला असता त्यांनी संस्थांच्या कारभाराबाबत काय सांगितले पाहूयात. मध्ये आज रोजी 76 पतसंस्था त्या ठिकाणी कार्यरत आहेत. त्याच्या ह्या 76 पतसंस्थांमार्फत खेड तालुक्यामध्ये कर्ज वाटप होत आहे. त्याचबरोबर 104 विविध कार्यकारी सोसायट्या आहेत. ह्या सर्व विकास सोसायट्यामार्फत पीक कर्जाचं वाटप सर्व शेतकऱ्यांना होत असतं. माझं आपल्यामार्फत सगळं कर्जदारांना असतील किंवा सर्व नागरिकांना एकच सांगणं आहे, आपण कर्ज घेत असताना जी काय कर्जाचा हप्ता जो असतो तो वेळेवरती भरावा, जेणेकरून विकास सोसायटी असेल किंवा पतसंस्था असेल त्यांना कुठल्याही प्रकारची कारवाई तुमच्यावरती करण्याची वेळ येऊ देऊ नये. जर त्याचा फायदा तुम्हालाच होणार आहे. जर तुम्ही तुमचं कर्जाचा हप्ता थकला किंवा वेळेवरती कर्ज जर नाही भरलं तर त्या केसमध्ये तुम्हाला ॲडिशनल दंड व्याज त्या ठिकाणी लागत असतं आणि हे तुमचाच लॉस होणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जर वेळेवर कर्जाचा हप्ता भरला तर संस्थाही तुम्हाला वेळच्या वेळेला तुमच्या गरज असेल त्यावेळेस कर्ज वाटप करेल आणि तुमच्यावरती कुठली कारवाई होणार नाही. त्याचबरोबर संस्थांनी सुद्धा आपण कर्ज वाटप करत असताना त्या कर्जाचं जी काय तारण मालमत्ता घेणार आहोत ती मालमत्ता दुसऱ्या कुठल्या बँकेला किंवा पतसंस्थेला तारण नाही ना याची खात्री करावी. त्याचबरोबर आसपासच्या जेवढ्या काय पतसंस्था आहेत त्याचं नो ड्यूज सर्टिफिकेट घ्यावं आणि त्यानंतरच कर्ज वाटप करावं. डबल फायनान्सिंग त्यामार्फत होणार नाही, कारण एकाच प्रॉपर्टीवरती 2 किंवा 3 किंवा 4 बँकांनी किंवा पतसंस्थांनी कर्ज वाटप जर केलं तर ते कर्ज वसूल करताना पतसंस्था असतील, बँका असतील त्यांनाही अडचण निर्माण होणार आहे. त्यामुळं पतसंस्थांनी सुद्धा ही काळजी घेणं आवश्यक आहे. त्याचबरोबर कर्जदारांनी सुद्धा आपण घेतलेलं कर्ज वेळेत त्या ठिकाणी परतफेड कशी होईल याची खबरदारी त्या ठिकाणी घेतलेली असते. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.